साधनदाता श्री चक्रधर महाराजांच्या श्रीचरणी दंडवत प्रणाम अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरींच्या आजपर्यंत जे विद्यमान आचार्य त्यांच्या त्या विद्यमान आचार्यांना अभिवादन. या आश्रमाचे भूतपूर्व संयोजक संस्थापक आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय मोठे बाबाजी, आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय माझे श्री गुरुजी, परमात्म्याला साक्षीतून यांना दंडवत प्रणाम करतो. आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय आश्रमाचे विद्यमान संचालक परमपूजनीय बाबाजी, उपाख्या आत्याबाईजी, आदरणीय श्रद्धे संतोष मुनी शास्त्रीजी, असणारा सर्व तपस्विनी माता भगिनी असणारा वर्ग आपण प्रतिष्ठित आहेत. गावातून सकाळी येणारे जे धर्मार्थी आहेत, अदृष्टार्थी आहेत, वासनिक आहेत, संत महात्मे आहेत, आपण सर्वांना अभिवादन करतो. आजच्या आपल्या प्रवचनाला सुरुवात करतो. हळूहळू आपण आता आपल्या उत्तरार्धाकडे चाललेलो आहे. आज कदाचित असतील संपेल, संध्याकाळी मुला सुरू होईल. 22ला आपल्या 22च्या 2 पक्ष आपल्याला ठेवायचे आहेत. 22ला संध्याकाळी समाप्ती करू, 2 चरित्र घेऊ, ते समाप्ती करू. आणि परवी दायंबासी दिदली संध्याकाळी घेऊ. श्रीमुख ऐसे भावी जय द्याई जय जे आऊवर प्रदान. आता श्रीचरणापासून आपण श्रीमुकुटापर्यंत वेळेच म्हणतो. या ठिकाणी ज्या वेळेची जी लीळा आहे ते आपण प्रधान करून इथपर्यंत आपण पोहोचलेलो. आमच्या देवांचं श्रीमुख कसं होतं? प्रहसित. प्रहसित म्हणजे प्रसन्न असं, दोषाचा लवलेश नसलेले. काही मिया रोते किंवा तो सुरत यायची असं नाही. कशा प्रकारे आऊसाला आऊ वर प्रदान, आऊसाला वरदान दिलं. काले मी सांगितलं होतं, आऊसाला देव म्हणतात. नायिका आहेत काही मागा, नायिका आहेत काही मागा. तेवढं आऊसा म्हणते, जीजी आपली श्याम गौर, आणखी श्याम आणि गौर या दोन्ही मूर्ती मी पाहाव्या. अतिशय देवाने आग्रह केलेला आहे. त्यावेळी आऊसा म्हटलेले. तशी आऊसा ही जोगी नाही, निर्विकार आहे ती. विकाराचं कुठलंही तिच्या ठिकाणी कार्य तिच्या ठिकाणी नाही आहे विकाराचं. आणि म्हणून देव तिला मागा म्हणतात की काही मागा. दाता द्यायला तयार आहे, उत्संबळ आहे परमेश्वर स्वरूपाला, की जीवाला काहीतरी द्यावं वाटतं, जीवाला काहीतरी द्यावं. परंतु जीव काही मागेल आणि कोण काय मागेल हे सांगता येईल असं नाही. आणि देवदात आऊसला की काही मागा ती जी जी आपली श्याम और गौरमूर्त मी दिसावी मला. देवाने म्हटलं ठीक आहे. असं येतं की चरित्राचा उल्लेख की देहावधीपर्यंत ती श्याम और गौरमूर्त जी आहे, जी आमच्या गोसाव्यांची आणि श्रीप्रभूंची जी गौरमूर्ती आहे, त्या स्थितीच्या भरामध्ये ती पाहतच होती. स्थितीच्या भरामध्ये ती पाहतच होती. स्वामी श्री चक्रधर महाराज या चरित्र छोटा आहे, आपण प्रार्थना करावी. ज्या श्रीमुखानं आऊसाला वरदान दिलं, असं एखादं अदृष्टपर वरदान द्या. दृष्टपर नको आहे, दृष्टपर नको आहे, असं एखादं अदृष्टपर असं वरदान द्या. आपल्या अनुभूतीचं पुनसंबंध असं आपल्या वरदान द्या. बाकी काय. जसं त्या आऊसाला दिलं तसं मलाही द्या. आपण देवाला प्रार्थना करावी. तो वर दे की तुझ्या अनुभूतीचा अधिकारी मी बनेन, तुझी अनुभूती मला प्राप्त होईल, कुठलाही अडथळा न येता या ठिकाणी पुनसंबंधाला पात्र होईल. असं देवाला आपण प्रार्थना करावी. मनी ओढायचा. प्रतिष्ठाने श्री चांगदेव राऊ गोसावी यांचे चरण शरण.
आणि साधा अभयदान आणि साधा भयदान आणि साधा भयदान डोमेग्राम चरित्र आहे डोमेग्राम. असे ते मंदिर आहे. डोंबाई या देवतेच्या नावावरून डोमेग्रामला डोमेग्राम हे नाव पडलेलं आहे. कारण आमच्या महानुभावांच्या इतिहासामध्ये त्याची 800 वर्षापासूनची त्या गावची नोंद आहे. डोंबाईच्या देवळामध्ये आमचे स्वामी उभे आहेत. बाजूला साधा आहे. मदर असं म्हणजे नाट केलेले त्याच्या ते खंब ठेवला जातो, त्याचे नक्षी काढलेली असते, त्याला मदरसा असं म्हणतात. त्या मदरसाला टेकून आमचे देव उभे आहेत. जवळ साधाही आहे. एक बाई आहे, एक गाई आणि गोरा त्याच्या नाकामध्ये व्यसन घातलेलं आहे, सडा घातलेला घेऊन चाललेले आहे. गाई आणि गोरा आहे ते घेऊन चाललेले. आमच्या स्वामीने उत्तरापंथी जाण्याच्या अगोदरच तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचं भविष्य वर्तवलेलं होतं. या राष्ट्राचं या देशाचं भविष्य आमच्या देवानेच वर्तवलेलं होतं. देव म्हणतात आम्ही उत्तरापंथी गेल्यानंतर तुरक येतील, म्हणजे यवन येतील म्हणे. या ठिकाणी माणसाला धरतील, पकडतील माणसाला, त्यांच्या नाकामध्ये सडे म्हणजे व्यसन त्यांच्या नाकामध्ये घालतील. औसामती जी काय ती ढोरे आहेत घालतील. ते ज्या तरुण स्त्री आहेत त्यांच्याशी व्यभिचार करतील. लहान आहेत त्यांना गुलाम बनवून विकतील आणि जिवंत आहे त्यांचे गळे चिरून टाकतील. औषध आहे भविष्य महाराष्ट्राचं सांगितलं. आपलं साधा म्हणते जी जर असं जर पुढचं जर भविष्य देशाचं राष्ट्राचं जर असेल तर जी हे मत मी न देखावे, म्हणजे मला याचा उपद्रव न झाला पाहिजे, तर मी न देखावं. हे ते देव तिला आमचे अभय देतात. साधेला एवर देता न भियावो साधे हो तुम्हारी वाजतवारा येतून धरीजे. वाजतवारा म्हणजे वाजणारा, वारा म्हणजे पंचभूत निर्मित जो उपद्रव आहे. वाजणारा वारा, वाजत आहे वारा आणि वाजलेला वारा, असे 3 प्रकार त्याचे अर्थ केलेले आहेत. न भियावो साधेवा, साधेला हे अभय दिलेलं आहे. हे व्रत वाक्य आहे. हे काय आहे? आचारशाळामध्ये हे व्रत वाक्य आहे. न भियावो साधेव तुम्हारी वाजत वारा येतून धरीजे. 1194 आमचे स्वामी निघून गेले. सोडला महाराष्ट्र. मंगळवारी सकाळी 9 वाजता आमचे देव निघाले. जाताना डोमेग्रामवरून आमच्या देवांची पालखी गेलेली आहे. मला गुरुजींनी सांगितलं होतं की तिथं पूर्वी सुद्धा म्हणतो एकांकात असताना सुद्धा आमचे देव तिथं आलेले आहेत. डोमेग्रामला आलेले आहेत आपले देव, असं मला आमच्या गुरुजींनी नमस्कार करते वेळा सांगितलं होतं. आपण जे बारे म्हणतो नाही का, एकांकीचे बारे आपण म्हणतोच की तिथं, तर त्यावेळेस सुद्धा देव आलेले आहेत. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध तर आहेच, प्रश्नच येत नाही. आमचे देव उत्तरापंथी गेल्यानंतर जे व्हायचं ते झालं. त्यावेळेला बिलवरी साम्राज्य होतं हे देवगिरीचं. बिलवरी साम्राज्य होतं आणि अजिंक्य असा एक किल्ला आहे देवगिरीचा. कुणी जिंकू शकत नव्हता अशा प्रकारचा किल्ला होता. आणि पहिली स्वारी अल्लाउद्दीन खिलजीची, दक्षिणेवरती पहिली स्वारी अल्लाउद्दीन खिलजीची आली. पहिली जी स्वारी आली, पहिली स्वारी अल्लाउद्दीन खिलजीची दक्षिण भारतावरती आली. ज्यावेळी तो सुलतान झाला तेव्हा त्याने स्वारी केली. रामदेव राजा राज्य करत होता त्यावेळेला, आणि चुकीची कल्पना करून त्या ठिकाणी 2000 पोती ज्वारी भरण्याऐवजी 2000 पोती मिठाची भरली गेली असा इतिहास सांगतो. आणि फितुरी झाली. एरवी तो किल्ला कुणीही जिंकू शकत नव्हतं. काही जिंकू शकत नव्हतं, कुणीही किल्ला तो जिंकू शकत नव्हता. परंतु तुम्हाला सांगतो की तो किल्ला जिंकला गेला. देवगिरीचं साम्राज्याचा पाडाव झाला. तिथं संपलं. यादवांचं साम्राज्य संपलं. म्हणजे उत्तरेला नर्मदेपासून ते तुंगभद्राची दक्षिणेला म्हणतो इथपर्यंत त्यांचं राज्य होतं. संपूर्ण एवढा मोठा त्यांचा राज्याचा व्याप त्यांचा होता, सत्ता त्यांची होती. आणि मग आमच्या आल्यानंतर तुम्हाला सांगतो सगळा देश पळापळी झाली. कुणाची कुणाला दाद नाही. याच्यापूर्वी कधी असं अनुभवलं नव्हतं. कुणाची वतन कुणाला गेली, कोण कुठे गेला, कोण कुठेही गेला.
आणि यवनांच्या धारी म्हणजे त्या ठिकाणी यायला लागल्या. असं म्हणतात की एवढी लूट त्याने करून नेली की त्याच्याजवळ जे काही खेचर होते, उंट होते, जे काय होते, ती वाहणारे पशु सुद्धा कमी पडले. पुढे माणिक मोती हिरे असं या देवगिरीच्या किल्ल्यावरती एवढं वैभव होतं, ते सर्व लुटून नेलं. असं तुम्हाला सांगतो की इतिहास असा सांगतो. पण जे आमचं देव गेल्यानंतर तुम्हाला त्याची स्वारी आली, त्यात तो विजयी झाला. रामदेव राजाला तो धरून घेऊन गेला दिल्लीला, आणि त्याची जी मुलगी होती रामदेव, त्याच्यावर त्यानं लग्न केलं. आणि बरेच वर्ष तो दिल्लीला राहिला. खंडणी त्या ठिकाणी हे केली, आणि पुन्हा तुम्हाला त्याला सोडून दिला. आल्यानंतर त्याला खंडणी, त्याचा मुलगा जो शंकरदेव होता, त्यांनी खंडणी दिली नाही. आणि म्हणून नंतर मलिक अंबर का मलिक कफूर जो आहे त्याची स्वारी आली, आणि त्यामध्ये त्या शंकरदेवाचा पराभव करून तिथं पूर्णपणे साम्राज्याचं पतन झालं यादवांच्या. असा इतिहास आपला सांगतो, असा इतिहास आपला सांगतोय. आमच्या साधेचं म्हातारपण पाहून आमच्या भट्टवासांनी पहिला आश्रम तयार केला निंब्याला. पहिला आश्रम आहे मानव पंथातला, पहिला आश्रम आहे. तिथं सुद्धा त्रास व्हायला लागला, यवनांच्या धारी यायला लागल्या. भट्टोबासांच्या जवळ 500-700 गुरुकुळ आहे. 500-700 गुरुकुळ भट्टोबासांच्या जवळ आहे. देव म्हणतात, भट्टोबास म्हणतात, साधेला साधे हो, तुम्हाला वर आहे देवांचा, तुम्हाला वरदान आहे देवांचं. काय तुम्ही जी पिकलेली जी पानं आहेत त्यांचा सांभाळ तुम्ही अधिकरण केलं साधेला. पुन्हाच पिकलेल्या पानाचं, आज ना उद्या गळून पडणाऱ्या पानांचं अधिकरण केलं. आणि भट्टोबा जे होते, तरुण जे होते, अशांना घेऊन भट्टोबास घाटावरती म्हणजे निलंगा जो आहे या भागाकडे भट्टोबास निघून गेले. भट्टोबास या भागाकडे निघून गेलेले. प्रवास चालू आहे. तुम्हाला तो पाठीमागून यवनांच्या धाडी येत आहेत. आजही तुम्हाला तो जे आहे ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ जे आहे, तिथे ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी 12 ज्योतिर्लिंग आहेत, आणि अष्ट विनायक मंडळ आहे, असं त्यांचं आहे कर्मराठीचं. या 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5 ज्योतिर्लिंग आहेत. जवळजवळ 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि मान्यता प्रत आहे ती. जसा त्याच्या जवळ कृष्णेश्वर आहे, हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. नाशिकला त्र्यंबकेश्वर आहे, हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. भीमाशंकर आहे, ते एक आहे. औंढा नागनाथ आहे, ते एक आहे. अशी महाराष्ट्रामध्ये 4-5 ज्योतिर्लिंग आहेत. साधेला अधिकरण केलेल्या प्रवास चालू आहे. पाठमूळ यवनांच्या धाडी येत आहेत, आणि आश्रय घेतला त्या ठिकाणी परळी वैजनाथचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये तळघर होत. सर्व ती पिकलेली पानं आहे. साधेनं त्यामध्ये आतमध्ये ठेवली. सर्वांना गावचे लोक सुद्धा तिथे राहिले, आणि साधा त्या तळघराच्या दरवाज्यावरती बाहेर हातामध्ये काठी घेऊन तिथे बसून राहिले साधा. आणि दिन करी मुसलमान आलेले आहे, धाडी आलेली आहे. विचारतात, हा कौन आहे? विचार, हा कौन आहे? साधा म्हणते, गोसाव्याची दासी येल्लो अशी. त्याला काय कळालंच नाही. काय म्हणतात, वेडी बाई दिसते काहीतरी. गोसाव्यांची दासी येल्लो असे, एवढं शब्द ती म्हटली. आणि यवनाची जी धाड आली होती, ती धाड यवनाची तसंच काही न करता निघून गेली. जी पिकलेली पाणी होतं, त्यांचंही पानं होती, त्यांचंही प्राण वाचलं. गावातील लोक त्यांचंही प्राण वाचलं. आणि तिसरा अर्थ की लिंगभेद केला असता त्यांनी, तो लिंगभेद सुद्धा तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी वाचला. लिंगभेद केला असता त्या लोकांना, तो सुद्धा वाचलेला. असं साधेला अभयदान आमच्या देवाने दिलेलं आहे. श्री 9 ग्रामचा साधेला अभयदान दिलं. घेऊ नका असं सांगितलं, अभयदान दिलं. स्वामी श्री चक्र महाराजा दसे यांचं धाडीपासून रक्षण केलं, सहाय्य केलं. तसं काही असं माझ्या धर्माचं, माझ्या पुण्यत्वाचं, माझ्या धर्माचं काही धर्मरक्षणाचे, ध्येयरक्षणाचे सामर्थ्य मला द्या तुम्ही. याचं सामर्थ्य मला प्रदान करा, की जेणेकरून माझा धर्म मला शेवटाच नेता येईल. काही हे ध्येय जे ईश्वराला समर्पित केलेलं आहे, हे ध्येय ईश्वराचा स्वीकारांत तुझ्या पाराव एवढीच अपेक्षा करावी.
आणि दुःख करावं दुर्योग घेतला, देवाने रक्षण केलं, साधेचं वरदान दिलं. असा एखादा वर द्यायला देव आपल्याला भेटेल का? आपण आपलं दुःख व्यक्त करावं, आपले आपले प्रश्न आपल्याला आपण विचारावे, मनी ओढावा. प्रतिष्ठानी श्री चांगदेव राहू गोसावी यांचे चरण शरण. आणि साधा प्रश्ने दर्शना पुढार, आन साधा प्रश्नी दर्शना पुढार. साधीला देवाने प्रश्न केला आणि तिला पुनसंबंधाचा पुढार म्हणजे आश्वासन दिलं. पुढार म्हणजे आश्वासन देणे असा शब्दाचा अर्थ आहे. जे पुढारी देतात ते आश्वासन नव्हे, पुढारी देतात ते आश्वासन नव्हे. एक खासदार होता, त्याचा मुलगा बापाला म्हणतो की पिताश्री मला राजकारणामध्ये यायचं आहे, मला राजकारणामध्ये यायचं आहे, आना है मेरे को राजकारण में, पॉलिटिक्स में मेरे को आना है. तेव्हा पॉलिटिक्सचा पहिला जो धडा आहे तो तुम्ही मला द्या. म्हणजे प्रॅक्टिस पॉलिटिक्स मध्ये कसं असतं, पहिला धडा तुम्ही मला द्या. काय असतो तो? आता खासदार आहे, त्याचा बंगला असतो. मुलाला सांगतो त्या बंगल्यावरती जा, वरती जा, बंगल्यावरती पहिल्या मजल्यावरती जा आणि तिथून तू खाली उडी मार, तिथून तू खाली उडी मार. तुला पहिला धडा पाहिजे ना राजकारणातला, मी तुला शिकवतो. तो खाली मिळा, खाली पडल्यानंतर माझे हातपाय मोडतील फुटतील की म्हणे मी आहे ना खाली धरायला तुला. वरून जर उडी म्हणे घ्यायला मी तयार आहे, तू उडी मार फक्त. आणि मग तो खासदारचा मुलगा वरती गेला, त्याने वरून खाली उडी मारली, याने काय त्याला धरला नाही, खाली पडला, ते हातपाय डोकर फुटले. आणि तो आपल्या पप्पाला म्हणतो की पप्पा तुम्ही तर मला आश्वासन दिलं होतं की म्हणे मी तुला खाली द्यायला तयार आहे, काय तू उडी मार. म्हणजे लक्षात ठेव, राजकारणामध्ये स्वतःच्या बापावरती विश्वास ठेवायचा नसतो. हा राजकारणातला पहिला धडा. काय सेकंड लेसन जर असेल तर मग यू शुड गो बारामती, नाही का, यू शुड गो बारामती. तसं असं नाही, आश्वासन पुढार दिला खात्रीपूर्वक. तिला पुनसंबंधाला झाला पुनसंबंध, कारण ती ब्रह्मवाणी आहे. काही न करता पुनसंबंध झाला. देवच्या आसनस्थ बसलेले आहे, साधा दर्शनाला येते. देवता साधेला साधेव काहीतरी पुसा, काही विचारा, आहे की नाही. परमेश्वर निरूपण करायला तयार, पण कोण अधिकारी नाही आहे. अधिकारी ऐकायला अधिकारी नाही आहे. जी म्हणती मी पुसवून येणे, मला काय विचारायचं, साधी होती ती होती, मला काय विचारायचं कळत नाही. मी काय मागू? वास्तविक भिक्षा मागून खाणारे लोक आहेत, ते वैधव्य असणारे लोक आहेत. जवळ कसलाही त्या ठिकाणी धनाचा संचय नाही. धनाचा संचय लोकांचे दळण काढणं करून त्या गोळ्याच्या 3 वेळा घेऊन आल्या, ती एक वेळी त्या वासरानं खाऊन टाकली. इथपर्यंत जीवन आमच्या पूर्वजांचं अशा प्रकारचं जीवन आहे. देवतात वेळी नव्हा पिशी नव्हा, पुसून येणार कशी, अरे वेळी नाही पिसं नाही, पुसून येणार कसे, कसं काय तुम्ही विचार शकत नाही. विचारा ना, काहीतरी पुसा, काहीतरी पुसा. देवतात ती म्हणती जी मी नेणे. देवतात ठीक आहे, मासं करा, काहीतरी मागा, काहीतरी पुसता येत नाही, काहीतरी मागा तरी काहीतरी. तेवढ्याला साधा म्हणती जी मी मागून नेणे. काय मागावं हे सुद्धा मला कळत नाहीये, काय मागावं हे सुद्धा मला कळत नाहीये. देवतात असं कसं, साधेला साधेव मागा, देव आग्रह करतोय. काही आग्रह देव करतोय. देवतात काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग साधा म्हणते जी आपला पुनसंबंध द्यावा. काय मागितलं साधेनं? आपला पुनसंबंध द्यावा. देव म्हणतात नेनो नाहीसे, मागितले तर जाणून काही मागती ते नेनिजे. तुम्ही म्हणता मला कळत नाही, विचारायला कळत नाही, मागायला कळत नाही, आणि काही मागितलं, काही मागितलं काय तुम्ही?
देजेल हो देजेल सादेव पुनसंबंध देजेल डोमिग्रामचं चरित्र आहे. देजेल हो साधे देजेल पुनसंबंध दिला पुन झाला पुनसंबंध. काही न करता पुनसंबंधी सुख्या श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्मती स्त्री जरी असली तरी तिला पुनसंबंधी पुरुष देह आहे, लक्षात ठेवायचं. स्त्री जरी असली तरी पुनसंबंधी तिला परमेश्वराचा पुनसंबंध झाला तर तिला पुरुष देह आहे. धन्य ती साधाय ज्याला वर मागाय सांगितलं, मागितला काय मागितला पुनसंबंध तिने मागितला, दिला म्हणून सांगितला. स्वामी श्री चक्र महाराज काही नको, काही सुद्धा नको, फक्त तुझं प्रेमाचं दातृत्व मला कर किंवा तुझ्या श्रीमूत दर्शन मला घडव अथवा मला पुनसंबंधाला पात्र कर आपल्या कळानं करा. कारण हा जीव मतित्रयाचे योगी अधोपतनीच जाणार आहे. हा असं कधी ऊर्ध्व जे आहे ऊर्ध्व अधोगती त्याची जाणार आहे. स्वामी श्री चक्र महाराज या माझ्या दोषाकडे लक्ष देऊ नका. उद्रांत सामावा माझे दोष, मातेच्या दृष्टांताप्रमाणे उद्रात माझे दोष सामावा आणि मला म्हणतो पुनसंबंधाला पात्र करा. ज्याला पुनसंबंध झाला तो खात्रीनं उद्धारला, पुन्हा प्रमाद नाही तिथं. ज्याला झाला तो खात्रीनं उद्धार झाला. दुःख करावं, साधेला अभय दिलं. काही आपल्याला असा परमेश्वर भेटला नाही अभय द्यायला, माग म्हणाही परमेश्वर भेटला नाही आपल्याला. आपण दुःख करावं, एक मणी ओढावं आपण आणि म्हणावं प्रतिस्थानी श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. अनेकांसे ब्राह्मणा अनुवर्जनी वर प्रदान. आणि अनेक आमच्या देवांचा श्रीमुख कसा होता, ज्या श्रीमुखानं अनेकांना वरदान दिलं. काही ब्रह्मविद्या तर श्रवलीच, परंतु त्या श्रीमुखानं जसं श्रीकरानं अनेकांना अभय दिलं तसं श्रीमुखानं अनेकांना वरदान दिलेलं. कसं श्रीमुख आठवायचं आहे. आणि कानसे ब्राह्मणा अनुवर्जनी, कानसे म्हणजे कनाशी. आमच्या देवांचा मुक्काम कनाशीला आहे. नांदणी आपण ज्याला म्हणतो नाही मळ्यामध्ये. आज स्थान आहे सर्व आहे, विहिरी तीच आहे. काय ते विहीर सुद्धा तीच आहे. आमच्या देवांना त्या ठिकाणी अवस्था आहे, अवस्था नाही. बाई सांगती बाबा सापे कुणी भक्तजन येत नाही, जरा आळस लागल्यासारखं झालंय नाही काय. आपल्याला वाटतं कुणी वास्तविक नाही भेटायला आपल्याला झाले. काय भाभी आम्ही म्हणतोच नाही का भाभी आले नाही कुठं पाहावं. आपण म्हणतो ना भाभी नाही, भाभी कहा पे गुम हो गए पता नाही, तसं आपण म्हणतोच ना. देव म्हणतात बाई काही काळजी करू नका, जसा वाऱ्यानं तो पाला पाचोळा उडतो अशी सगळे जण येतात. बरेच जण आलेले आहेत. दादोसाने महादेशा फुलाले बाकी आले, सगळ्या शेवटी सौभागा राहिली. साधे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. काय साधे ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे. पहिलं दर्शन साधेला कनाशीच आहे. आमच्या देवांच्या भेट जी साधीची आहे ती कनाशीला प्रथम भेट आहे. देवाने आमचे देव आले, सर्वजण आले. देव आमचे उठले, शिवालिंग मंदिर आणि कोण आले म्हणजे सौभागा मागं राहिले. सौभागाचा तोष आहे आमच्या देवानं. काय क्रिया रुपडा असं होतं, काही रुपडा अशा प्रकारचं होतं की न बघावं असं. पण भित्र पात्रता ईश्वराच्या प्रेमाची आहे. भित्र पात्रता ईश्वराच्या प्रेमाची भित्र पात्रता आहे. साधा सौभागा राहिलेले म्हणून मार्तंडाला पाठवलं, जा तिला पाठीवरती घेऊन या. काही दमलेले चालताना दमलेले तिला पाठीवरती घेऊन या म्हणून तिचं नाव. वास्तविक ते गाडगं ते भाग्याचंच गाडगं आहे. ते काही ते गाडगं भाग्याचंच आहे. गाडगंच ते परमेश्वराच्या उपयोगाला जाणार आहे. सौभागा कनाशीरामच्या देवांचा त्या ठिकाणी मुक्काम आहे. त्या गावामध्ये एक ब्राह्मण आहे. त्या ब्राह्मणाला समज 61 पुरुष मंत्री इथं आपल्या मळ्यामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून तो ब्राह्मण तुमच्या देवांना त्या ठिकाणी दंडवत करतो. जी माझ्या आवाराला विजय करावे गोसावी. माझ्या आवाराला आज ही गडी म्हणतात त्याला. आजही ते स्थान उंचावर आहे की ज्याला गडी म्हणतात. पूर्वी अशा गड्या गावामध्ये असायच्या. मुख्य कुलकर्णी असेल, देशमुख असेल, पाटील असेल, पाटलाचा वारा म्हणायचं की नाही, अशा गड्या असायच्या पूर्वी. आमच्या देवाला दंडोत केला आणि माझ्या आवाराला विजय करा देवाला विनंती केली. देवाने विनंतीचा स्वीकार केला. त्या ब्राह्मणानं सडा समाजानं घातलं. चोख रंगमाळिका भरल्या, रुईची ढेसी असल्या त्याचं तोरण मारलं. गुढ्या तोरणे उभारले.
इथपर्यंत देवानं आमचे स्वागत केलेलं आहे. त्या कनाशीच्या ब्राह्मणाने एवढं स्वागत केलेलं आहे. आमच्या देवांचं श्रीचरण प्रक्षालन करायला त्याची धर्मपत्नी घेऊन आली. देव म्हणतात, बाई साला म्हणतात, बाई राहा. बाईचा चरण श्रीचरण प्रक्षालन करा. बाई साला देव, बाई राहा. आजचे यजमान आहेत त्यांना करूया, तुम्ही नित्य करता. मग श्रीचरण प्रक्षालन केलं. आमच्या देवांचं बाई सांगते, बाबाला बहुत दिवस झालं मादनीय नाही आहे. मग त्या ठिकाणी मर्दना मादनीय होतं. आता पुढचं मोठं चरित्र आहे. साधेला पाठवल्याचे अवसर बघायला साधा येते. साधेला म्हणतात, तुम्ही मादनी मर्दनामध्ये होती जी मला नाही. मग लहान मुलं ती म्हणजे आई सर्व बघत होती. या इकडे कासोटा महाराणी या. त्यांनी दिलं पदनामी होता. सर्वांनीच त्या ठिकाणी तो अवसर जो आहे तो भोगलेला आहे, उपभोगलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे देव जायला निघतात. देव परिसराला गेले. परिसराला जाऊन आलेच. उतका विनियोग आमच्या देवाने केला. त्या ब्राह्मणाने आसन बसायला घातलं. पुन्हा एकदा श्रीचरण त्याने प्रक्षालन केलं. चंदनाचा आडा लावला, आडवा टिळा लावला आणि दह्याचा टिळा लावला. दह्याचा टिळा त्यावरती ज्वारी लावतात. दह्याचा टिळा त्यावरती ज्वारी लावतात. याकरता जसं आमच्या देवाना नाही का लावला, त्यांनी लावला ना टिळा, त्या दह्याचा टिळा असतो त्याच्यावरती ज्वारी लावतात. याच्याकरता लावतात की धान्य धुन्य भरपूर व्हावं. धान्य धुन्य भरपूर व्हावं. दह्याचा टिळा लावला. आमचे देव तिथून निघाले. तो ब्राह्मण अनुवर्जन करीता. देव म्हणतात, राहा तुम्ही, आम्ही जातो. तरी तो बोलवीत आला. 4 पाऊल राहिला त्याने तो ब्राह्मण बोलवीत आला. देव आहेत, बाईस आहे, देव प्रसन्न आहेत. देव म्हणतात, पटो येत काही मागा, काही येत काही मागा. तो ब्राह्मण असतो. तो ब्राह्मण फार मुळात हुशार असतो. काही बोलणार तर नाही, आपल्या अंतकरणात ठेवणार. ज्या वेळी त्याला बरोबर तो बाहेर काढणार. ब्राह्मण फार हुशार लोक असतात. म्हणून तर आपण अनंत सृष्टी त्यांची गुलामीच पत्करली ना. कुठं आमच्या देवाने स्वातंत्र्य दिलं म्हणून तरी अभ्यासाला बसलो. काय देव म्हणतात, काहीतरी इथं मागा. तो म्हणतो, कोठी कोणा सुनेच्या हाती ताक आंबील द्यावी. एका वाक्यात त्यानं सगळं मागून घेतलं. काय कोठी कोणा सुनेयाच्या हाती ताक आंबील व्हावी. कोठी कोणा म्हणजे कोठी म्हणजे गोठा. गोठ्याच्या कोपऱ्यात. आता गोठा म्हटलं की गाय आली ना. गोठा म्हटलं की गाय आली. काही गोठा मागितला. गोठा म्हटलं की गाय आली. आणि सुने हाती ताक आंबील देवाजी. सुन म्हटलं की मुलगा आला. आणि त्या ब्राह्मणाला मुलगा नव्हता. काही त्या ब्राह्मणाला मुलगा नव्हता. एका वाक्यात त्यानं सर्व मागून घेतलं. देव म्हणता, त्यांना वटो कर्मवशे जीव शिकळी पावी एक वांचोन. आणि काय मागा नाजी मला हेच व्हावं. काही देवदार हेही कर्मवशे होईल. हे सुद्धा आहे त्याच्या भाग्यात आहे. काही किंवा ग्रहणा केली. त्याच्या अर्जकात नव्हता मुलगा, पण देवाने ग्रहणा केली. पुढे कधीतरी तो लेप तो अलीकडे घेतला. इकडे तुमच्या देवा त्याला ग्रहणा म्हणतात. देवतेची ग्रहणा म्हणजे तयाची शेती घेऊन तया गेली. पुढे चालत तो नाजी मचे हे चोवावे. देवता दिजेल दिलं. एखादा मुलाला दिलं दान. चल काही देऊन टाकलंय. पुन्हा थोडं पुढं देव म्हणतात, पुन्हा येत काही मागा नाजी मध्ये हेच व्हावे. पुन्हा तो ब्राह्मण म्हणतो, दाई माझी या शेताची या पाटिया धरले असती ती या सुटाव्या. दाई म्हणजे त्याचेच नातेवाईक असतील. दाई असं शत्रूला म्हणतात, वैऱ्याला म्हणतात. त्याने माझ्या शेताची या पाटे म्हणजे जबरदस्तीनं माझ्यापासून साध्या भाषेमध्ये माझी जमीन त्याने हिसकावून घेतलेली आहे. बरंच कार्य. शेताची पाटी म्हणजे तुकडा, किंवा शेताची पाटी म्हणजे लांबीला जास्त आणि रुंदीला कमी असा असणारा शेताचा पट्टा. तुमच्याकडं असा काही प्रश्न तुमच्या भागात येत नाहीये. तुमच्याकडे 5 एकराचा एक पट्टा, 10 एकराचा एक पट्टा,
आमच्या भागात 1 गुंठ्याचा एक पट्टा, 1 गुंठ्याचा एक पट्टा आमच्याकडे, आमचा भाग जर पाहिला तर म्हणजे दाई माझ्या शेताच्या पाट्या धरले असते ती सुटाव्या, देवंता घटो हेही कर्मवशी होईल सुटेल का हेही कर्मवशी होईल. जसं ते गदोनायक बंदिवान बनले सुटले, हेही कर्मवशी होईल आणि काय मागा नाजी, बस होतं माझं हेच मला पाहावं. देव त्याला थांबवते, परंतु आपल्या शेताची सीमा जोपर्यंत आहे, 2 सुरकुल म्हणजे दोन्ही बाजूला तो दाखवत आला आणि ही माझी शेती, ही माझी शेती, ही माझी शेती आहे. मग त्या ठिकाणी शिवेपर्यंत देव म्हणतात त्याला थांबा. तो ब्राह्मण थांबला. देव म्हणतात बाई सांगती बाबा या ब्राह्मणाला काय झालं. देव मागा मागा म्हणतात, त्याने काय मागितलं हे काय, त्या ब्राह्मणानं मागितलं काय. त्यावर देव म्हणतात बाई त्या ब्राह्मणाला झाली साळी याची परी. कपडे विणणारी होती ती, त्याला साळी याची परी होती. कोणी एक साळी असे तो हटाशी जाई वेव घ्यायला. म्हणजे विणलेले जे कापड असतं ना, त्या ज्या लाकडावर टाकलं जातं असं आडवं लाकूड असतं, त्याला वेव असं म्हणतात. तो वेव घ्यायला बाजारला निघालेला आहे. हाट वेळ म्हणजे अजून बाजार भरलेला नाही, म्हणून वृक्ष एका खाली तो झोपतो. वृक्ष एका खाली तो झोपतो. असा उताना झोपलेला सोवर पाहतो तर सरळ डाळ खांदी देखी, म्हणजे सरळ अशी डाळ म्हणजे डाळी ती खांदी पाहतो. तो मनामध्ये म्हणतो याचे कैसे वरवे वेव होईल, काही याचे कैसे वरवे होईल. तो ते पटकन खाली पडलं, काही पटकन खाली पडलं. खांद्यावरती घेतला जायला निघाला. तो कल्पवृक्ष आहे तो आगा साळ्या थांब माग मी प्रसन्न झाला. तू कोण. अरे म्हणे मी कल्पवृक्ष आहे. काय इच्छिलेलं कल्पलेलं देणारा तो वृक्ष आहे. अरे मी कल्पवृक्ष आहे, माग तुला काय मागायचं. तो आपल्या साध्या भाषेत नडी तुडीला म्हणतो ना का, असावं काहीतरी. नडी तुडीला आणि आणखी एक बेव दे, आणखी एक बेव दे. दुसरं वेव खाली पडलं, खांद्याला बसता निघाला. देव म्हणतात कल्पवृक्ष प्रसन्न झाला तर काही वेव मागावं. पाटा उसता वयाच्या घड्या मागाव्या. त्या देवताची अदृष्ट फळ आहे ती मागावी. याचं ज्ञान कुणाला आहे. देवताचं अदृष्ट फळ आहे. स्वर्गामध्ये सगळे जातात. स्वर्ग ही सर्व देवतांची अदालत आहे. स्वर्गात सगळे कशाला जातात, तर ते अष्टनायक आहेत ना, बाह्य भोग आहे ना. पण देवतेच एक संचारी सुख आहे, त्यांना माहिती आहे का. त्यांना नाही माहिती आहे निर्वच ब्रह्मविद्येच आहे. याच्यापेक्षाही आणखी एक वेगळं सुख आहे, संचारी सुख देवतेच आहे. ते कुणालाच माहित नाही. बाह्य भोग जो आहे, दृष्टपर सुख आहे, तेच बरोबर मानणारे आहे. मग तो घेऊन जातो त्या ठिकाणी. काय मोरे चोरे अनेक तसे जीवे परमेश्वर प्रसन्न झाले. जीवे काही विको विहार मागावे. जीवे परमेश्वराचं प्रेम मागावं. प्रेम दे मला. अग्रजैसा प्रेमाचा भट्टी केला. काही अग्रजैसा प्रेमाचा भट्टी केला. आमचा पक्ष येतो जी मज प्रेम द्यावं. तसं आपण देवाला काहीच मागू नये. काय मागायचं आहे संकट संसारिक हा मागावं लागतं. संसाराचे दुःख आहेत, नाही आपण मागणार तर कुणाकडे मागणार. देव आहे आपला, मागायचं कुणाकडे. देवाकडे नाही मागत कुणाकडे मागणार आपण. देव आपला आहे, परंतु तुम्हाला तो नित्यदिनी प्रार्थना करताना स्मरण करताना आठवावं देवा काय नको, प्रेमदान दे. पुण्या दुःखामध्ये संसारामध्ये यायला नको. दुःखात यायला नको, संसारामध्ये यायला नको. दुःख करावं आपण. वर दिला त्या ब्राह्मणाला, आपल्याला असा वर मागाव द्यावा परमेश्वराने. आपलं अनुसरण धर्म सिद्धीला न्यावं, अनुसरण शुक्रांत परमेश्वराने घ्यावं. दुःख करावं. त्या ब्राह्मणाला तो परमेश्वर भेटला. वदनालाय, पूजनालाय, दास्यालाय, सगळ्या गोष्टीला तो भेटला. त्याचं भाग्यच आहे त्या ब्राह्मणाचं. कणव अशा प्रकारची दाटवून आलेली आहे. काही कणव अशा दाटवून आलेले आहे की ईश्वरानं यावं, स्वीकार करावा, अशी कणव दाटून आली.
अशी कणव माझी नाही, परंतु तुम्हाला माझ्या कणवेत जर तुम्ही वाढ कराल, वृद्धी कराल, तर नक्की तुमच्या श्रीचरणाचं दर्शन मला होईल. आपण जर केलं तर होईल दर्शन. दुःख करावं एक मनी ओढावं आणि म्हणावं प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण. दंत पंक्ति ऐसे भावी जे. किती वाजले? 6 वाजले. ती चरित्र आहे. दंतपंक्ती ऐशी भावी जे परवी दायंबा. ज्यावेळी दायंबा आमच्या देवांना भेटायला आले, चरित्र मोठ्या संध्याकाळीला ठेवले आणि सर्वांना उपयोगाला पडणारं ते चरित्र थोडंसं पुढे ठेवलेलं आहे. दंतपंक्ती इथपर्यंत दंतपंक्ती आमच्या देवांची कशी होती ते आठवायची आहे. दंतपंक्ती कशी होती? हिऱ्याचं जाकलग तेज. काय आहे? हिऱ्याचं जाकलग तेज आहे. त्याप्रमाणे दंतपंक्ती आमच्या देवांच्या दाताचं तेज अशा प्रकारचं. हिऱ्याचं जातलग तेज, जन्मता शिरा आहे तो, त्याचं जातलग तेज आहे. त्याप्रमाणे दंतपंक्ती आमच्या देवांची होती, ते आपल्याला आठवायची आहे. आणि गोगर गावी महाजना भेटी. 6 वाजून गेले. पुनरपी संबंध तो ज्ञान काळीचिया संबंधाथे साधी. असं आहे ना पक्ष. तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देते. तर पुनरुपी संबंध तो कोणता? पुनरुपी संबंध तो ज्ञान काळीच्या संबंधाती साधी. ज्ञान काळीच्या संबंधाते साधी म्हणजे ईश्वर प्रतीती करते. ईश्वर प्रतीती करते ती कशी? तर निर्णय आहे. पुढसंबंधी जन्मवून परमेश्वर त्याला भेट देतात. 12 वर्षांनी त्याला भेट देतात आणि 12 वर्षांनी भेट दिल्यानंतर त्याची जी सुप्त ज्ञान शक्ती आहे, काय तिला जागृत करतात. काय ज्ञान शक्ती जी आहे ती जागृत तिला करतात, म्हणजे ईश्वर प्रतीती करतात. म्हणजे सुप्त जी ज्ञान शक्ती आहे तिला जागृत करतात, म्हणजे ईश्वर प्रतीती परमेश्वर करतात. ज्ञान शक्ती पहिलीच आहे. कोड्याची ज्ञानशक्ती ही प्राप्तीपर्यंत असते. प्रमादियाची ज्ञानशक्ती फक्त देहावधीपर्यंत असते, ती परत निघून जाते आपल्या घरी. आणि कोड्याची जी ज्ञानशक्ती आहे ती शेवटपर्यंत तिचं पूर्णत्व होत जातं. ज्ञानशक्ती पहिलीच आहे, परंतु त्या ज्ञानशक्तीचं गुणकार्य प्रगट केलं. ज्ञानशक्तीचं गुणकार्य प्रगट केलं म्हणून ईश्वर प्रतीती करते. असा एक वचन शंका अशी एक दिली. दुसरा अर्थ आहे तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंधित कोण्या काळापर्यंत देतात? कोण्या काळी देतात? ज्ञान काळीच्या संबंधाते साधी. ज्ञान काळीच्या संबंधाते साधी म्हणजे जसं परमेश्वर ज्ञान 12 वर्षापासून 56 पर्यंत देतात आणि म्हणून 56 मर्यादा आहे अनुसरणाची. म्हणून 56 ही मर्यादा अनुसरणाची आहे. त्याच्या पुढे देवता सुद्धा आपलं दातृत्व करत नाही, परमेश्वर सुद्धा आपलं ज्ञान देत नाही. म्हणतात नाही का, साठी बुद्धी नाटी असा शब्द येतो. साठी बुद्धी नाटी असा शब्द येतो. जसं ज्ञान परमेश्वर 12 वर्षापासून 56 पर्यंत देतात, दातृत्व मर्यादा 56 पर्यंत आहे, तसं परमेश्वर काही भेट जी देतात ती 12 वर्षापासून 56 वर्षापर्यंत सांगितली. काय आता आपली किती वर्ष लागतील, किती वर्षानं होईल ते काय देवालाच माहिती. काय ते देवालाच माहिती. म्हणून त्या काळी पुनःसंबंधित असा तिसरा अर्थ झाला. दुसरा झाला. मग तिसरा अर्थ आहे तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देते. तो कोणता पुरुष आहे? कोणत्या पुरुषाला परमेश्वर पुनःसंबंध देतात? ज्ञान काळीची या संबंधाती साधी.
ज्ञान काळीची या संबंधातील साधी म्हणजे ज्ञानियालाच पुढे संबंध देतात. तर ज्ञानी जो आहे त्यालाच पुढे संबंधी भेट परमेश्वर देतात. काय आता इथं अर्थ आहे, ज्ञान झाला हा एक जन्म, पुनर्पी म्हणजे दुसरा संबंध आहे ना. इथं अर्थ पुन म्हणजे दुसरा काय, प्रमाद याला पुनसंबंध होतो. भास्करांनी हा प्रश्न मांडला होता, काय असा बोट केला, मी भास्कर बोलते, लोकांनी काय बोलताय, तुम्ही काय बोलताय, माझी क्षमता अशी आहे शास्त्री बाबा, मी एकदा ऐकलं की त्याचं मला म्हणजे हे करावं लागत नाही. ऐकलं मी शब्दही सांगितलं तुम्हाला सांगतो, ऐकलं का. आपले बाबा ज्यावेळी सले त्यावेळेला आपले जे शास्त्री होते ना तुमचे, काय नाव त्यांचं, जालंधरचे शास्त्री आपले, हा हा त्या शास्त्री आपल्या बाबांच्या श्रद्धांजलीला भाषण केलं. मी वाक्य सांगतो, मी वाक्य मला आवडलं की मी तसं धरून ठेवतो, मी विसरत नाही. बाबांच्या सुंदर वाक्यात असं हिंदीमध्ये विचारलेलं होतं, कई लोग मौत के लिए तरसते हैं और कई लोगों को मौत उड़ा के लिए चलते हवा की तरफ. हे त्यांचं वाक्य आहे. कई लोगों को मौत उड़ा के लिए चलती है हवा की तरफ. किती सुंदर वाक्य आहे. आणि मग ज्ञानाला संबंध म्हणजे ज्ञान झाला हा एक संबंध, आणि पुन संबंधी ज्ञान शक्ती उजृंभित केली हा दुसरा ज्ञानाचा जन्म. काय म्हणून कोणता पुरुष आहे की ज्याला पुन्हा संबंध होतो, काय ज्ञान झाले हा एक जन्म, अनुसरण पुनसंबंध झाला, पुनसंबंधी सुप्त जी ज्ञान शक्ती आहे ती चेतवली, जागृत केली, उजृंभित केली, हा दुसरा जन्म, म्हणून ज्ञानी आला. मग वेदवंताला वेद नाही म्हणजे वेदवंताला पुनसंबंध नाही, कोण्या अर्थानं नाही आहे. वेदवंत आहे, वेदेशी अनुसरण सिद्धीला गेलं, तिथं परमेश्वर त्याला पुन्हा भूतभजन घडून प्रेमाधिकारकी ज्ञानाचं दातृत्व करतात. हा त्याचा पहिलाच संबंध आहे. अर्थाची भावना मुद्रा लक्षात ठेवा, त्याला पहिलाच संबंध आहे. पण कोणता पुरुष आहे ज्याला पुनरुपी संबंध होतो, तो म्हणजे ज्ञानी आहे. प्रभात याला पुनसंबंध होतो, या पक्षावरती बसवायचं आहे ते आपल्याला. आपण बाहेरचा अभ्यास करता, शास्त्री मला गुरुजींनी सांगितलं बाहेरचं बघायचं, पाहायचं आणि आपल्या सिद्धांतामध्ये आणून मोडायचं, त्यावर आपला सिद्धांत प्रस्थापित करायचा. ही खऱ्या अर्थाने प्रवृत्ती आहे. आपला सिद्धांत त्याच्यावर बसवायचा. प्रमाद्याला पुनसंबंध होतो, वेळंकर बाबा सगळे काय म्हणे, बाबा बोलतो म्हणे हा भास्कर बोलतोय, काळ्या दगडावची रेष आहे म्हणे. काय कसा होतो, तर एक वेळ जर संबंध शारी शोभना जर घडली, तर एक वेळ जर शारी शोभना जर केली तर प्रमाद घडला, आणि पुन्हा जर शारीर शोभना जर घडली तर चतुर्विधाला गेला. पहिली जी क्रिया ती शेवण्याच्या वारी गेली, पण पुन्हा जर असेल तर मात्र तो चतुर्विधाला गेला. म्हणून प्रमाद यायला पुनसंबंध होतो या अर्थानं. तर प्रमादाला पुनसंबंध झाला तर मग बाकीच्यानी काय करायचं, असा प्रश्न उद्भव. असे 3 अर्थ या पक्षावरती मांडलेले आहेत. या पुढे पुन म्हणजे उभय दृश्य, पुन्हा म्हणजे ईश्वर प्रतीती करती. माग पक्ष गेला, कोण करत ईश्वर प्रतीती, किंवा पुनरुपी संबंध तो कोणाचा. पुन म्हणजे उभय दृश्य अवतार आहे. ज्या अवतारानं बोध दिला, लक्षात ठेवायचं आहे. आमचे स्वामी उत्तरापंथी आहेत नाही का, पुनसंबंध त्याला द्यायचा आहे. आमच्या स्वामींच्या स्वरूपापासून एक स्वरूप विभागून येतं, सेम आमच्या स्वामींच्या सारखंच, काही सेम असं एक स्वरूप विभागून येतं. ज्याच्या घरी जो जन्मलेला आहे पुनसंबंधी या, तर म्हणजे देव येतात.
आणि त्या ठिकाणी दृष्टीला दृष्टी भेटते, नजरा नजर होते आणि काहीतरी चमकतं. सुप्त ज्ञानशक्ती जागृत करतात. पुढं पक्ष येईल काय, हाच माझा देव आहे असं म्हणून त्याच्या पाठीवर निघून जातो. बघा, एखाद्या करोडपतीची मुलं निघून जातात, कळत नाही. करोडपती घरामध्ये आणि एकुलता एक मुलगा असतो, निघून जातो, परंतु मागे येत नाही. हेच आहे ते काय आहे, अशाच्या घरी जन्माला घालतात आणि परमेश्वर नंतर त्याला सर्व सुख उपभोग देतात आणि मग घेऊन जातात. त्याला घेऊन जातात परमेश्वर. तर उपदृश्यास का धरून दिला, आणि मागील ज्ञान संबंध पुढीलही तोची मनी जैल, तरी अधिकरण ही लाभेल म्हणून. मागील ज्ञान संबंधान पुढील तोच म्हणजे तर अधिकरण ही लाभेल. मागील ज्ञान म्हणजे ज्या अधिकरणाच्या मुखाने आपल्याला ज्ञान झालं, बोध झालं, ज्या अधिकरणाच्या मुखानं ज्ञान झालं, आपल्याला बोध झाला आपल्याला, आणि पुनःसंबंधी पुढाई तेच म्हणजे पुनःसंबंधी त्या अधिकरणाच्या मुखानच आपल्याला बोध होतो असं जर म्हटलं तर काय, तर अधिकरण ही लाभेल. काय असं जर म्हणतो, पुन्हा सुधात मानतो आपल्याला पुनःसंबंधी अधिकरणाच्या मुखानं बोध होतो असा अर्थ होईल, म्हणून उपदृश्य अवतार धरून दिला. मग इथं अधिकरणाचा निर्णय आहे, इथं अधिकरणाच्या मुखानं बोध हो अथवा श्रीमुखे बोध हो, पुनःसंबंधी श्रीमुखेच होणार आहे हा निर्णय. इथं जरी अधिकाराच्या मुखानं असेल तरी पुनःसंबंधीची ज्ञानशक्ती जागृत, बोध म्हणजे काय, तर ज्ञानशक्ती उजरंभित करायची आहे. राखेखाली दडलेला जो असतो, अंगार कोळसा जो असतो, प्रदीप्त झालेला जो असतो, तो राखेच्या बाजूला करायची आहे. आणि म्हणून उपदृश्य अवतार धरून दिला असा एक अर्थ. तर सर्वाला ज्ञानच देतात काय, किंवा सर्वाला ज्ञानाचं दातृत्व करतात काय, मागा ज्ञान, मागा म्हणजे मागा अधिकरणाच्या मुखाने ज्ञान झालं, पुढाई त्याच्या ठिकाणी त्याच्या मुखाने बोधलं, पुढा सुद्धा अधिकरणाच्या मुखानेच आपल्याला बोध होईल. काय, तर अधिकरण ही लाभेल म्हणजे अधिकरणालाही ज्ञान होतं असा अर्थ होईल, अधिकरणालाही ज्ञान दाखवतात असा अर्थ होईल. तर तसं नाही, शास्त्र सांगणं हा प्रेमाचा उपाय आहे. त्या अधिकरणाला परनिष्ठ क्रियेने प्रेम म्हणजे प्रेमाचे दातृत्व करतात. वेगळे वेगळे अर्थ आहेत, सगळे खूप गुह्य अर्थ आहेत. त्या अधिकरणाला काय होतं, शास्त्र सांगणं, कीर्ती करता, मान्यता करता, पदार्थ करता जर शास्त्र सांगितलं तर मात्र अन्य कथने जाय, परंतु ईश्वराचा हेतू अनुलक्षून जर सांगितलं, अर्थापुती जर बोललं, तर तुम्हाला तो ज्यांनी शास्त्र निरूपण केलं त्यांना पुनःसंबंधी प्रेमच दातृत्व करतात परमेश्वर. शास्त्र सांगणं सुद्धा एक प्रेमाचा विधी आहे, नाही का. पूर्वी अधिकरणाचं चरण अधिकारी धरायचे, बाबा शास्त्र सांगा. आता अधिकरणाला अधिकाऱ्याचे चरण धरावे, या बाबा पोथीला या बाबा. काय उलटी परिस्थिती आली, काय उलटी परिस्थिती आली, दंडापर्यंत गेले की या म्हणून. कारण किंमत काय वाटत नाही ना, घर की मुर्गी दाल बराबर. काय किंमत तुझी, घर की मुर्गी दाल बराबर, असा आजची परिस्थिती अशा प्रकारची. पण आपला म्हणजे भावा बस दोन शब्द आहे, ये बसाय पाहिजे तर मग काय तुला पाठावाची काय पाहिजे तर कधी बसायला घालतो, पाठ देतो, पाहिजे सगळं देतो, काय सर्व देतो, पाहिजे मोबाईल घेऊन देतो, सगळं करतो, पण ये आणि अभ्यास कर. प्रतिती व्हावया एक कृपा लक्षण मनोधर्म व्हावाची. प्रतिती व्हावया एक कृपा लक्षण मनोधर्म व्हावाची. प्रतिती व्हावया ज्ञानकाळ्याच्या संबंधात, ज्ञानकाळीच्या संबंधात ते साधी म्हणजे ईश्वर प्रतिती करते. तर प्रतितीच काही शेन करते. प्रतिती यावया एक कृपा लक्षण मनोधर्म व्हावाची. हा माझा देव आहे, हा साधन दाता ईश्वर प्रतिती आली पाहिजे. 12 वर्ष तो अज्ञान दशा आहे, 12 वर्ष तो अज्ञान दशा आहे, तोपर्यंत जाणीव नाही. संस्कार आहेत, संस्कार दैव राठवून संस्कार जागृत होतात.
तिथं सलंद चेष्टकत्व नाही आहे. संस्कार जागृत होतात त्याचे. आणि म्हणून त्या ठिकाणी एक कृपा लक्षण, कृपा रूपी मनोधर्म परमेश्वराला धारण करावा. दुसरा अर्थ कृपा कटाक्ष झळक. काय झळक म्हणजे ईश्वर प्रतीती. असं काय ते दृष्टीला दृष्टी होते आणि त्या ठिकाणी झळकतन प्रकाश एक पडतो. असं समजतो माझा देव आहे, साधनता मला न्यायला आलेला आहे. विचार करा, आपल्याला देवील का न्यायला तिकडे पोचतोय का नाही कोणालाच ठाऊक. काही तर ती गाडी मध्येच ऍक्सिडेंट होऊन कुठे भंगारात जायची, काहीतरी दुरुस्त करण्याची वेळ ऐकायची ती राहणार नाही, अशी आपली परिस्थिती आहे. मग वाग व्यापार तो मग पुढे काय करतात? मग व्यापार म्हणजे वाचेचा व्यापार असेल गरज तर परमेश्वर निरूपण करतात. काही त्याला निरूपण करतात, तिथं परमेश्वर त्याला निरूपणही करतात. तर सर्व तो प्रवृत्ती तो सर्वांना सारखाच वाग व्यापार, तो प्रवृत्ती परमेश्वराच्या प्रवृत्ती वशात आहे. काय करतील किंवा न करतील, करतील किंवा न करतील. राजाचा कोण राजा असतो का? राजाचा राजा कोण असतो? मालकाचा मालक कोण आहे? कुणी नाही आहे. काही एक राजानं म्हटलं कोण आहे तिकडं? नोकर म्हटला मी आहे महाराज. राजा तो मूर्खा, तू महाराज का मी महाराज? तर त्याचं काय नोकरात चुकलं होतं? राजा काय म्हणतो, तू महाराज आहेस का मी महाराज आहे? तुम्ही महाराज आहे, मग तू का म्हणतोस मला? तर मग काय म्हणू, काय म्हणायचं? मग काय तसं ईश्वराच्या प्रवृत्ती वशात निरूपण करणं न करणं ईश्वराची प्रवृत्ती आहे. जो उद्धरला सांगिजे तो नसुदेनी दर्शने, जो उद्धरला सांगिजे तो नसुधेन दर्शनेन नहुवे. मागे सांगितलं प्रतीती याव्या, कृपा लक्षण मनोधर्म असावाच लागतो. कृपा लक्षण मनोधर्म असला की ईश्वर प्रतीती होईलच, एवढ्यानच भागल. जो उद्धरला सांगिजे तो नसुदेनी दर्शने नव्हे. जो उद्धरला सांगिजे म्हणजे वेदेशी उद्धरला, वेदवंत आहे, अनुसरण सिद्धीला गेलं. पुरुष संबंधी परमेश्वर पूर्वभजन घडवून प्रेम देतात. वेधोन बोधितिका बोधोन वेदेती. तो नसुदेन दर्शन म्हणजे दर्शन झाल्यामुळे सुद्धा उद्धरत नाही, तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानाचं दातृत्व करावं लागतं. तिथं प्रत्यक्ष ज्ञानाचं दातृत्व करावं लागतं, असा एक अर्थ झाला. मग सर्वत्रांना ज्ञानच देतील, ज्ञान देतीलच. जो उद्धरला सांगिजे ओलेन गुणेशी, जो उद्धरला ओलेन गुणेशी जो उद्धरला तो नसुदेन दर्शन नव्हे, तिथं प्रेमाचं दातृत्व करावं लागतं. तिथं प्रेमाचं दातृत्व करावे लागतं. तिथं दर्शने नव्हे. परमेश्वर म्हणजे भलते करू सके. तर परमेश्वर तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध येते. परमेश्वराला परमेश्वर का म्हणावे अथवा कार्य कोणते? भलते करू शके, भलतेच करू शके. जे नव्हतं तेच करतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सह समर्थ. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सह समर्थ. मी 8 वर्षाचा असताना माझ्या बापाने गीता दिली. दररोज गीता वाचायला लावायची झोपताना रात्री. कर्तुम म्हणजे सर्व करता, अकर्तुम म्हणजे काहीच करत नाही. करता तर सकाळी देखे तो साक्षी, आपण करीना आणि का करविना. करता तर सकाळी देखे तो साक्षी बोली. अन्यथा करतो नव्हतंच करतो. स म्हणजे समान, काही समर्थ. सम म्हणजे सारखा, अर्थ म्हणजे लाभ. किंवा परमेश्वर म्हटला परम ऐश्वर आहे, त्याचं ऐश्वर पीडक असल
भलतेही करू शिके. आणि जीवाचं भलं तोच परमेश्वर करतो. जीवाचं भलंच परमेश्वर चिंततो. जीवाचं भलंच परमेश्वर चिंततो. जीवाच्या भल्यातच परमेश्वर चिंतन करतो. मग भले ते कोणते? जीवाचा ईश्वर. जीवाचा ईश्वर ही शब्दे सद्ब्रह्म. काही ईश्वर प्राप्ती की ब्रह्म प्राप्ती सांगितली. अथवा जीवाचा ईश्वर जे सणाचे आनंदामया परमेश्वर ते सणाचे जीव होत असे. समग्र ब्रह्मस्वरूप समग्र ईश्वर स्वरूप दानाला दिलं. हे काय घ्यायचं? काय किती पसरणार आहे? शंभर ब्रह्मांड विकास आहे. इथं लाखो हजारो एकर जमीन कमवतो की नाही? काय एक मला कथा होती. रशियन लेखक होता, त्याची कथा होती. एकाला प्रश्न राजा झाला. म्हणे तुला पाहिजे ती जमीन दान घे, किती पाहिजे ती घे. पाहोम असं त्याचं नाव होतं. तो जेवढा दिवसभर पळशील काही तेवढी सगळी जमीन तुझी, सगळी जमीन तेवढी तुझी आहे. त्याला आनंद झाला. आता आपण लाखो एकरचा धनी होऊ का नाही? सकाळी लवकर उठला, खायला प्यायला विसरला आणि सकाळून पळायला सुरुवात केली. काय पळायला सुरुवात केली. पळून पळून संध्याकाळी पळाला आणि एकदा धाप लागली झाला. चांग बरा तिथंच पडला. खड्डा कितीचा लागला? 3.5 हाताचा. प्रत्येकाचं ध्येय जे असतं ना, कोपरापासून इथपर्यंत 1 हात. काय प्रत्येकाचं ध्येय त्याच्या कोपराच्या ह्याच्यावरून 3.5 हाताचा असतं. किती खड्डा लागला? 3.5 हाताचा. त्यापेक्षा लागला जास्त नाही ना लागला. जीवाचा ईश्वर जे स्नासांना ते स्नाची जीव होत असे. अरे पूर्वीच्या देहीच्या परमाणुवर दुःख भोगणारा इतका नीचहीन नाही. त्याची लायकी याची पात्रता एवढी आहे. त्याला एवढा मोठा केला. सकल देवता उंच करून मोक्ष दिलेला आहे. त्याला परमेश्वराने त्याला मोक्ष दिलेला आहे. आपुला म्हणजे मूर्तीचा. आपला तो कोणाचा? आपुला म्हणजे मूर्तीचा, स्वरूपाचा. 9 सरळी पक्ष आहे तो. आपला तो कोणता संबंध देतात? मूर्तीचा, स्वरूपाचा. माझ्या मूर्ती भितरील जे स्वरूप आहे, जे ओतलेलं जे ईश्वर स्वरूप आहे, त्याचा संबंध. 9 म्हणजे अव्यक्त स्वरूपाचा 9. निराकरण कशाचं केलं? अव्यक्त स्वरूपाचा 9. मग हे झालं ज्ञानियाविषयी, प्रेमियाविषयी. 9 परमेश्वरालाही माया प्रेमी आलाही माया मूर्ती भितरील स्वरूपाचा संबंध आहे. 9 म्हणजे अव्यक्त स्वरूपाचा संबंध. 9 तो तयांतुची देव. अव्यक्त स्वरूपाचा संबंध ठाकला की म्हणाले तो तयांतची देऊ सरला. तो तयांतची म्हणजे माया मूर्ती भीतर जे ईश्वर स्वरूप आहे, जे निराकार स्वरूप, जे साकार होऊन त्याच्यामध्ये आहे. साकार मूर्तीमध्ये जे निराकार स्वरूप आहे त्याच्या अंतर्भूत तो आलाच की. त्याच्या अंतर्भूत संबंध आलाच की. मग पुढं मग वियोग नाही म्हणून. कोण्या अर्थीना मग वियोग देणे नाही किंवा संबंध नाही सांगितला. मग प्रेमियाला किंवा अव्यक्त स्वरूपाचा संबंध कोण्या काळी घडतो? काय अव्यक्त स्वरूपाचा संबंध कोण्या काळी घडतो? ज्या वेळेला अविद्या छेद करतात त्यावेळेला अव्यक्ताचा संबंध घडतो. काही ज्या वेळेला अविद्या छेद करतात त्यावेळेला अव्यक्ताचा जो संबंध आहे तो त्यावेळेला घडतो. तिथं दंड